नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतो कारल्याची भाजी. तर कारल्याची भाजी बनवणार आहे ती फक्त आपण इथं तेलावर भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी 1/2 किलो बघा आपण पांढरी कारली घेतलेली आहेत. ही कारली जरा थोडीशी बघा कडू कमी असतात, त्यामुळे मी ही कारली घेतलेली आहे. तर कारले बघा धुवून आपण अशा पद्धतीने ही गोल चिरून घेतलेली आहेत. तर मीडियम साईजच्या अशा जास्त जाड नाही पातळ नाही अशा फोडी करून घ्यायच्या. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी आपल्याला तेल लागणार आहे. त्यानंतर फोडणीसाठी थोडंसं जिरं लागेल. त्यानंतर इथं बघा आपण तीळ भाजून कुटून घेतलेत पांढरे तीळ. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद, शेंगदाणे कुटून आपण बारीक इथं घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला गूळ लागणार आहे. चिंच थोडी मी भिजत टाकलेली आहे. चवीनुसार मीठ लागेल, कोथिंबीर लागेल आणि थोडासा हिंग लागणार आहे आपल्याला. तर सर्वात आधी बघा आपण इथं कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं जास्तीचं म्हणजे 2 तेलाच्या पळ्या भरून मी तेल टाकते. तेल आपल्याला थोडं जास्त वापरायचं आहे ह्या ठिकाणी. लसूण लागणार आहे तर तो इथं मी टेचून घेते बघा. तर 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या जरा थोड्या मी इथं पेल्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता फोडणी बघा टाकून घेऊया. तर तेल तापले, तेलामध्ये जिरं टाकून घेतले. त्यानंतर कुटलेला लसूण आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. लसूण थोडा 1 मिनटं परतला, थोडासा जरा लालसर दिसायला लागला की ह्याच्यामध्ये आपल्याला कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात. हिंग पण आपण ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि कारल्याच्या फोडी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. तर जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, मध्यम अशा ह्या फोडी करायच्या, म्हणजे तेलावर आपल्या ह्या छान अशा शिजल्या जातात. तर इथं बघा तेलावर आपण कारलं टाकलेलं आहे, त्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आपण इथं चिंच भिजत टाकली होती, तर मी चिंच सहितच इथं बघा सगळं जे भिजत टाकलेलं थोडंसं किंचित असं त्यात पाणी टाकलं होतं आपण चमचाभर, तसंच आपण इथं टाकून घेतलेलं आहे. चिंच मीठ आपण ह्यात टाकले आणि थोडासा गूळ टाकून घेऊया. आणि आता हे कारलं आपल्याला फक्त तेलावर आता परतून घ्यायचे. तर थोडं फार शिजेपर्यंत कारलं आपल्याला छान हे झाकण टाकून परतून घ्यायचे. तर झाकण टाकून 2-3 मिनटं झालेत, आता आपण पाहूया. तर इथं बघा कारलं आता चांगलं परतायला लागलेलं आहे. तर 2-3 वेळा ह्याला झाकण टाकून आपण ह्याला मधनं मधनं हलवून घ्यायचं आणि छान असं थोडंफार शिजून घ्यायचे. तर परत एकदा झाकण टाकून आपण इथं 2 मिनिटांनी पाहूया. तर इथं बघा आता कारलं बऱ्यापैकी आता शिजायला लागलेलं आहे. ह्या कारल्याला शिजायला जास्त वेळ पण लागत नाही. तर कारलं पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण चिंच गूळ आधी टाकले, कारण ह्याचा थोडाफार कडवटपणा आहे तो पण निघून जाईल. आता ह्याच्यामध्ये आपण हळद पावडर टाकली, थोडी धना पावडर टाकली, गरम मसाला टाकला आहे, त्यानंतर लाल तिखट टाकलेले. आता सर्व मसाले टाकून ह्याला पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊया. आता इथं बघू शकता तुम्ही कारल्याला छान असे मसाले लावून झालेले आहेत आपले. आता पुन्हा एकदा ह्याच्यावर 2-3 मिनटं झाकण टाकून आपण आता परत एकदा उघडून पाहूया. तर 2-3 मिनटानंतर बघा इथं कारलं उघडून पाहतोय आपण. तर कारलं आता बऱ्यापैकी छान शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे भाजून. त्यानंतर इथं तीळ पण भाजलेले होते आपण, ते आपण इथं कुटून घेतले होते बारीक. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता सर्व आपण इथं जे शेंगदाणे आणि तीळ आपण इथं भाजून टाकलेले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तर इथं बघा व्यवस्थित असं आपण सर्व ते टाकून झालेले. थोडंफार मीठ जर कमी असेल तर वरून तुम्ही टाकू शकता. तर इथं बघू शकता झाकण टाकून पुन्हा एकदा 2-3 मिनटं कारलं आपण ठेवलं होतं. झटपट अशी आपली छान ही तेलावर कारल्याची भाजी बघा आता इथं तयार झालेली आहे. तर अशी भाजी तुम्ही डब्यालाही करू शकता. आणि बघा हे कारलं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीसुद्धा हे कारलं जवळजवळ 8 दिवस तरी आपण छान असं खाऊ शकतो. आणि मुरल तेवढं हे कारलं छान लागतं, जेवढं मुरल तेवढं कारलं छान लागतं.
तर इथं बघू शकता एका प्लेटमध्ये कारल्याची भाजी आता मी काढून घेते. तर इथं बघू शकता झटपट अशी तेलावर आपण ही कारल्याची भाजी बनवलेली आहे. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकता. डब्यालाही ही भाजी दिली तरी डबा हा आवडीने संपूनच येणार. आणि अशा पद्धतीची बघा ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि जर आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.